भारतीय वडगाव शहरीचा विषय यावेळी म्हणजे अगदी काटेकी टक्कर आहे। आणि आपल्यासोबत आज आहे बापूसाहेब पठारे, प्रेमाने लोक यांना अप्पा म्हणतात। तर अप्पा, आता तर तुतारी जोरात वाजते, 24 नंतर पण जोरात वाजणार का? हो वाजणार 100%। बरं 100% तुतारी वाजणार। 100%? 100% पर्यायच नाही। 100% तुतारी तुतारी। बरं 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 तुतारी 24 तुतारी जोरात वाजायला पाहिजे आणि सतत वाजायला पाहिजे। यासाठी बापूसाहेब पठारे नेमकं या भागासाठी काय करताय, काय प्लान आहे तुमचे? मला पाठिंबा जास्त महिला भगिनींचा आहे आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये सहभागी होत आहेत। महिलांसाठी उच्च दर्जाचे शौचालय स्वच्छतागृह बांधण्याचा मानस आहे, कमिटमेंट आहे। हो 100%। आणि यानंतर ट्रॅफिकचा महत्त्वाचा प्रश्न सोडवणार। भामासखेड धरणाचं जे प्रकल्प आहे तो पूर्ण कार्यान्वित झालेला नाही, तो पूर्ण कार्यान्वित करून घेणार। ट्रॅफिकसाठी डीपी रस्ते जोडणार, एअरपोर्टला जाणार रस्ते डीपीचे करणार। त्याचप्रमाणे नदी किनारचा रस्ता वारजे खराडी पूर्ण करणार आणि नदीकडेनी वारजे ते रिंग रोडपर्यंत इलेव्हेटेड पूल बांधणार। आता भामा आसखेड या भागासाठी तुम्हीच आणलं होतं 10 वर्षापूर्वी, बरोबर आहे? आजपर्यंत पोहोचलं तर नाहीये, म्हणूनच आम्ही आता आल्यानंतर 100% भामा आसखेड पूर्ण करणार। हाही कमिटमेंट आहे सगळ्यांना। 100%। बरं, आणि या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल बी 12 वर्षापूर्वी आणलं, तेही पूर्ण झालेलं नाही। कॉलेज? 100% कॉलेज सुद्धा आहेत आमच्याकडे, अजून काही कॉलेज काढणार आहे। आणि मागच्या 5 वर्षात असं तुम्हाला काय वाटतं जे झालेलं नाहीये आणि त्याच्यावर आले तुमचं फोकस असणार आहे? 5 वर्षामध्ये काहीच झालं नाही म्हणून तर जनता त्रस्त झाली आणि म्हणूनच सगळे तुतारीच्या पाठीमागे आले। त्याच्या मागं कारण आहे त्यांनी फक्त एकच इथं ऑक्सिजन गार्डन बनवलं, त्याच्यामध्ये पैसे होते ते CSR फंडाचे आणि ते कलेक्टरांकडे पैसे होते। त्यांनी कुठं आमदार फंडातलं किंवा शासनाच्या फंडातलं एखादं 10 कोटीचं काम केलेलं दाखवा। हे सगळी जी जनता आहे, म्हणजे आधी तुम्ही BJPला होता बरोबर, आता तुम्ही NCP SP सोबत आहात, तर लोकांनी तुम्हाला वोट का द्यावा किंवा तुमच्या मागे असे काय 4-5 कारण आहे की लोक तुमच्या सोबत राहणार आहे? मी मूळचाच NCPचा होतो, शरद पवार साहेबांना मानणारा होतो आणि पवार साहेबांच्यामुळेच मी पुन्हा एकदा NCPच्या तिकिटावर या ठिकाणी आघाडीच्या तर्फे उभा आहे। या ठिकाणी सर्व जनतेला माहिती आहे की काही अपरिय कारणामुळेच त्या ठिकाणी मला जावं लागलं होतं, हे सर्वांना ज्ञात आहे। परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला सांगायचं की 100% यावेळेस तुतारी वाजणार। मग 24ला आपण परत भेटू आणि तुतारीवाला माणूस आपल्या सोबत राहील अशी अपेक्षा आहे।